म्हणजे रामराम. दुधी भोपळा पिकाची लागवड करायचा विचार चालू आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वाणाची निवड करणे. बरेच वेळेस काय होतं की मार्केटमध्ये कित्येक वाण सध्या उपलब्ध आहेत. जेवढे चांगले वाण आहेत तेवढे खराब वाण सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बरेच वेळेस असं होतं की चुकून आपल्याकडनं चुकीचं वाण जर निवडलं गेलं तर आपले 4 महिने 6 महिने पूर्ण सीझन जे आहे ते पूर्ण खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि योग्य वाणाची निवड करायची. तर या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि यामध्ये जे आहे ते मुख्य 4 वाहनं जे उत्कृष्ट 4 वाहनं जे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हीएनआर कंपनीचं सरिता हे एक वाहन आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे ननेम सीडचं अनोखी हे एक वाहन आहे. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं विनायक नावाने एक वाहन येतं. आणि त्यानंतरचं जे वाहन आहे ते म्हणजे मैको कंपनीचं वरद. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलं जातं. आणि हे जे वाहन आहेत हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नाहीत तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या वाहनाची जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आणि यापासून जे ते चांगल्या पद्धतीने शेतकरी जे आहे ते उत्पन्न घेत असतात आणि बरेच शेतकरी जे आहेत याच्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत याच्यापासून जे आहे ते संतुष्ट आहेत. तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असं कोणतं वाहन आहे का जे ह्या गोष्टी फुलफिल करतं आणि चांगलं वाहन आहे? जर ते असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.